3.5 तासाचा पिक्चर आहे। पिक्चर मध्ये काय तर स्पाय स्टोरी लपून छपून पाकिस्तानात जाणार, मग सगळे दुश्मन मारणार, प्रेमात धोका मिळणार, कोणाला तरी धोका देणार, जो माणूस स्पाय असल्याची शून्य शक्यता असेल तोच स्पाय निघणार। त्यात भारत पाकिस्तान कॉन्फ्लिक्ट आहे म्हणल्यावर जुनेच रेफरन्स असणार, आदित्य धरचा पिक्चर असल्याने देशभक्तीचा डोस असणार असं इमॅजिन करून जाणार असताल तर धुरंधरला जाऊ नका, अपेक्षाभंग होईल। रणवीर सिंहला त्याच्या कपड्यांवरून वागण्यावरून शिव्या घालत असाल तर फिक्स धुरंधरला जा, अपेक्षाभंग होईल। आणि अक्षय खन्नासाठी पिक्चर बघणार असताल तर जाण्याबद्दल शंका नाही, अपेक्षाभंग अजिबात होणार नाही। धुरंधरने गाणे आणि ट्रेलर यामधून हाईप तयार केली आणि ती हाईप 3.5 तास टिकवण्यात यश पण मिळवलं। धुरंधरचं कलेक्शन स्ट्रॉंग आहे, पण पिक्चरमध्ये नेमकं काय आहे काय नाहीये 3.5 तासाचं सांगणारी ही स्टोरी। नमस्कार, मी गंगाधर गडदे। पहिला विशेष स्टोरी लाईन काय आहे तर पिक्चर एका प्रोजेक्ट धुरंधर भोवती फिरतो। अर्थात हे ऑपरेशन आहे दहशतवाद्यांच्या विरोधात, पण मेन गोष्ट म्हणजे टिपिकल स्पाय स्टोरी नाही। तर इतर वेळी कसं असतंय, भारताला एखादा स्पाय दुसऱ्या देशात जातो पण तो देश भारताला असतो, फुल लव्हिंग जिंदगी, मन तिथं आधीच रेडी असलेली माणसं आणि प्लॅन दोन्ही असतात, मग एकदम टेक्नॉलॉजिकल फाईट होते। इथे विषय आहे की धुरंधर कुठल्या व्हिलनला मारायला जात नाही, तो जातो सगळी सिस्टीम उखडून काढायला। त्यामुळे यात आहेत कॅरेक्टर्स, यात भारतावर हल्ले करण्याचं प्लॅनिंग आहे, हल्ले सुद्धा आहेत आणि त्यावर भारताने दिलेलं उत्तर सुद्धा महत्त्वाचं, म्हणजे यात खऱ्या दहशतवाद्यांचे रेफरन्स दाखवलेत, फोटोज दाखवून त्याचं कॅरेक्टर बिल्ड केले, मुंबई हल्ल्यामधले रेकॉर्डिंग्स वापरले, त्यामुळे दृश्य अंगावर येतात, पण स्टोरी मात्र एंगेज करून ठेवते। आता 3.5 तास एंगेज करून ठेवणं हा काय सोपा विषय नाहीये, पण धुरंधरला ते जमतं। याचं कारण म्हणजे कॅरेक्टर बिल्डिंग, एकतर मल्टीस्टार पिक्चर असल्याने यात कोणाला तरी एकाला जास्त वेटेज आणि बाकीच्यांची कन्नी सुमडीत कापणार असं आधीच वाटलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र तसं घडत नाही। प्रत्येक कॅरेक्टर त्याच्या स्टोरीसोबत उलगडतं आणि त्यातून पिक्चर पुढे सरकत राहतो। आता कोणाची कॅरेक्टर्स काय दाखवतील तर आर माधवनचे कॅरेक्टर बऱ्यापैकी अजित डोभाल यांच्याशी रिलेटेड आहे, थेट हिसान न करणारा थंड डोक्याचं पण थेट मुळावर घाव घालायची तयारी ठेवणारे कॅरेक्टर। पिक्चरची सुरुवात माधव होते आणि पूर्ण पिक्चर माधवने आखलेल्या प्लॉट भोवती फिरतो। मग आहे अर्जुन रामपाल, पिक्चरच्या बराचसा पार्ट हा पाकिस्तानमध्ये, त्यातही कराचीच्या लहरी टाउनमध्ये पडतो। लहरीचा इतिहास आणि वैशिष्ट्य म्हणजे लहरीमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित लोक आले आणि इथे सेट झाले, त्यामुळे पिक्चरमध्ये दिसणाऱ्या बऱ्याच कॅरेक्टर्स तो टिपिकल पाकिस्तानी पंजाबी एक्सेंट पकडण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी केलाय, पण जमलं कुणाला तर अर्जुन रामपालला। त्याच्यात चालण्यात प्रचंड रुबाब आणि वागण्यात क्रूरता। रामपाल टिपिकल ISI एजंट वाटतो, खतरोड याची मस्ती जिरताना पाहताना मजा येते। असा पाकिस्तानच्या ज्या लहरी भागाशी रिलेटेड ही सगळी स्टोरी आहे, तिथे खून, चोरी, अपहरण, दरोडा आणि गुंडागिरी हे विषय किरकोळ। या भागातल्या लोकांना इथल्या गुन्हेगाराची भीती होती आणि इथल्या गुन्हेगारांना एका पोलीस ऑफिसरची, SP चौधरी असलम, पाकिस्तानचा सुपर कॉप, हा जेव्हा लहरीमध्ये ॲक्टिव्ह होता तेव्हा तिथली लोक म्हणायची संजय दत्त आलाय, अगदी दाढी, कपडे, वागणं, बोलणं आणि सवय सगळं काही संजय दत्त सारखं। धुरंधर म्हणजे संजय दत्त या चौधरी असलमच्या भूमिकेत आहे, तो फार काही वेगळं करत नाही, फक्त आपला ओरा कायम ठेवतो। टिपिकल संजीव बाबा स्टाईल जवानमध्ये झलक दाखवायचा प्रयत्न झाला होता, पण खरा जलवा इथे मग येतो पिक्चर मेन कॅरेक्टर रणवीर सिंग, रणवीरची रिअल लाईफ इमेज म्हणजे प्रचंड ॲक्टिव्ह असलेले कॅरेक्टर। त्यात कुठल्याही पिक्चरमध्ये हा गडी बडबड करायला थांबणार नाही, नुसते डायलॉग्स, ते पण थोड्याफार सारख्याच एक्सेंटमध्ये, पण धुरंधरमध्ये हा विषय पूर्णपणे चेंज होतो। इथं रणवीरला डायलॉग प्रचंड कमी आहेत, पण त्याच्या ॲक्शन्स प्रचंड बोलक्या, खास करून त्याची शांतता आणि त्याची लहरी मध्ये होणारे घुसमट नरीतसर दाखवले। अर्थात यामध्ये रणवीरचा पास सुद्धा दाखवला आहे, पण पूर्णपणे नाही, फक्त झलक, आणि त्याने झेललेल्या जखमा त्याचा इम्पॅक्ट होतो। कारण रणवीरचे डोळे रणवीर सिंग कुठल्याही कॅरेक्टरमध्ये फिट का बसतो हे धुरंधर पाहिल्यावर लक्षात येतं। इथं गडी बोलत नाही पण बरंच काही सांगून जातो। त्याच्यासोबत केमिस्ट्री जळवणारी सारा अर्जुन फक्त 20 वर्षाची आहे, पण जिष्ण आणि ॲक्टिंग दोन्ही खास। आता रणवीर पिक्चरचा मेन कॅरेक्टर आहे, रणवीर पिक्चरचा हिरो आहे, पण रणवीर स्क्रीनवरचा बादशाह नाही,
संजय दत्त, माधव धन, अर्जुन रामपाल अशी तगडी स्टार कास्ट असून सुद्धा हा मान एकाच माणसाचा अक्षय खन्ना शेट पैसा वसूल कॅरेक्टर ट्रेलरमध्ये दिसणार व्हर्जन सॉफ्ट वाटाव इतका यानं पिक्चरमध्ये केलाय. यालाही अंदाजप्रमाणेच कमी डायलॉग आहेत, पण प्रत्येक शब्द वेचून बोलल्यासारखा बोलतो. त्यात मार्केटमध्ये माणूस मारायचा एक सीन आहे. त्या सीनच्या शेवटी अक्षय खन्नाला बघून दचकायला होतं. आपण थिएटरमध्ये जरा सावरून बसतो, जसं काय रहमान डकेची पुढची शिकार आपणच आहोत. अक्षय खन्नाची स्लो चाल, त्याच्या डोळ्यात दिसणारी आणि आपल्या डोळ्यात जाणारी क्रूरता, या गोष्टी अक्षय खन्नाचं कॅरेक्टर आणखी खास करतात. म्हणूनच सुरुवातीला म्हणलं जातं, अक्षय खन्नासाठी पिक्चर बघायला जाणार असताल तर यापेक्षा बेस्ट कारण नाही. बाकी 3.5 तासाच्या पिक्चर काही जणांना बोर वाटू शकतो. त्यात लव्ह स्टोरीचा पार्ट कसल्याही अस्सल दाखवता बसलेत असं म्हणून डोक्यात सुद्धा जाऊ शकतो. पण पिक्चरची लेंग्थ, त्यामध्ये असलेली जंक्शन आणि सतत काहीतरी घडतंय हे दाखवणारी स्टोरी, त्यामुळे उदास होण्या जागी जरा वेळ लव्ह स्टोरी बघायला बरं वाटतं. तेवढीच डोळ्यांची काळजी आणि अर्थात पुढे जाऊन लिंक सुद्धा लागते. त्यामुळे लव्ह स्टोरी अगदी निरर्थक वाटतं. पहिला पार्ट स्लो वाटलाच तरी जरा होल्ड करा, कारण इंटरवल बँक भारी आहे. अगदी टॉस क्लास नाही पण भारी आहे. अजून 2 गोष्टी भारी आहेत. पहिलं म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक, ॲनिमलची आठवण करून देणारा. फक्त ॲनिमलमध्ये काही नाही, सीनला बॅकग्राऊंड म्युझिक कानावर पडण्याऐवजी कानावर आदळायचं धुरंधरने ती गोष्ट टाळली. इथे बॅकग्राऊंड म्युझिक खुंखार वाटतं. त्यात निमल पॅटर्न वापरून स्टोरी पुढे जाताना गाणी वापरलीत. खास करून जुनी गाणे बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून ऐकू येतात आणि वाईब कायम राहते. गाणी आधीच हिट झाली आहेत, कारण गाण्यांमध्ये अरिजित हे हनुमान काइंड अशी व्हरायटी आहे. अल्बम हिट आहे सध्या तरी. पिक्चर सुद्धा दुसरी भारी गोष्ट आहे. ॲक्शन तर ॲक्शन थ्रिलर असल्यानं टिपिकल 1 व्हर्सेस फाईट असणार याची पैज लावावी असं वातावरण, पण प्रत्यक्षात तसं होतं. इथली क्लश न घालणारी क्रूर आहे. रहमान डकेची लहरीच्या भाईगिरीची खरी स्टोरी क्रूरतेच्या भोवती फिरणारी आहे आणि हीच गोष्ट पिक्चरमध्ये जशीच्या तशी दिसते. किरकोळ ॲक्शन बघायची सवय असेल तर पिक्चर स्लिप मारला तरी चालेल, कारण डोकं फुटलं हे स्क्रीनवर दाखवायचंय आहे असं स्क्रिप्टमध्ये लिहिलं असेल तर इथं खरंच डोकं फुटलेलं दाखवलंय. उगा किरकोळीत एक गळीत विषय कट असा सीनच नाही. कसाही नुमा मऊ ट्रेलरमध्ये दाखवली तशात तशी पिक्चरचा खरा धुरंधर डायरेक्टर आदित्य धर आहे. ते मुळा स्टोरी एवढ्या जास्त कॅरेक्टरची आणि गुंतागुंतीची आहे की सगळी खिचडी होणं आणि कुठलं तरी एकच कॅरेक्टर जास्त फोकसमध्ये असणं झालंच असतं. पण आदित्य धर ही गोष्ट टाळतो. सगळ्यांना रिच सर स्क्रीन टाईम मिळतो. प्रत्येकाच्या पास्टमध्ये पिक्चर रेंगाळत नाही. जेवढं गरजेचं आहे तेवढं दाखवतो आणि उरलेलं मार्चमध्ये येणाऱ्या पुढच्या पार्टसाठी राखून ठेवतो. पण हा फॅमिली मॅनच्या एंडसारखा विषय सोडून देत नाही. थोडक्यात तर काय तर पिक्चर आहे आदित्य धरने केलाय. त्याने जे कागदावर फार भारी वाटलं असे ते स्क्रीनवर त्यापेक्षा भारी दाखवले. त्यामुळे 1 टाइम वॉच तर फिक्स आहे. दुसऱ्यांदा बघितला तर जरा माप काढायला सुचतील, पण पहिल्या वॉचमध्ये असं अंगात एनर्जी आल्यासारखं वाटतं. 3.5 तासाचा ही एनर्जी कायम ठेवतो. त्यामुळे धुरंधर स्पाय युनिव्हर्सच्या दुनियेतला फाट्यावर मारणारा बादशाह ठरतो. बघितला असाल तर स्पॉइलर न देता कमेंट करा आणि भारीतले व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.